नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी मधील गणित विषयातील गुणाकार भाग 1 हा घटक पाहणार आहोत। उजळणी म्हणून एक उदाहरण पाहूयात। विद्यार्थ्यांना देण्यासाठी 8 डझन केळी आणली। महेंद्र म्हणतो 1 डझन केळी म्हणजे 12 केळी, मग 8 डझन केळी म्हणजे किती होतील बरं? कमल म्हणते हे शोधण्यासाठी 12 आणि 8 यांचा गुणाकार करावा लागेल। असा गुणाकार चौकट पद्धतीने करता येतो, त्या पद्धतीने गुणाकार करून उत्तर शोधू। 12 आणि 8 यांचा गुणाकार चौकट पद्धतीने करण्यासाठी 12 म्हणजे 10 आणि 2 यांची बेरीज असते किंवा 1 दशक अधिक 2 एकक अशी बेरीज असते। मग 1 दशक म्हणजे 10 आणि 2 एकक हे आडव्या चौकटींमध्ये लिहिले, त्याचबरोबर उभ्या चौकटीमध्ये 8 ने लिहिले, वरच्या चौकटीमध्ये डावीकडील गुणाकाराचं चिन्ह लिहिलं। मग 8 ने दशक असणाऱ्या 10 ला गुणले, उत्तर आले 80। त्यानंतर 8 ने एकक असणाऱ्या 2 ला गुणले, उत्तर आले 16। 8 दुनी 16। आपली उत्तरे आलेली आहेत 80 आणि 16। या दोघांची बेरीज करायची आहे, म्हणून 80 अधिक 16 बरोबर 96। 8 डझन केळी म्हणजे एकूण 96 केळी। चौकट पद्धतीने गुणाकार कसा करायचा, आलेल्या संख्यांची बेरीज कशी करायची हे आपण पाठीमागील इयत्तेमध्ये पाहिलेलं आहे। त्याचीच उजळणी आपण या उदाहरणाच्या माध्यमातून येथे केली। कमल आणखी एक उदाहरण सांगते। कमल म्हणते आता सांग, कवायतीसाठी 15 रांगात मुलं उभी केली, प्रत्येक रांगेत 37 मुले आहेत, म्हणजे एकूण किती मुलं आहेत? महेंद्र म्हणतो सांगतो, त्यासाठी मला 37 आणि 15 यांचा गुणाकार करावा लागेल। चौकट पद्धतीने गुणाकार करण्यासाठी 37 ची विभागणी किंवा विभाजन 3 दशक म्हणजे 30 आणि 7 एकक अशी केली, तर 15 याची विभाजन 1 दशक आणि 5 एकक अशा पद्धतीने केली, म्हणजे 30 आणि 7 त्याचबरोबर 15 म्हणजे 10 आणि 5 यांचा गुणाकार करायचा आहे। ते आडव्या आणि उभ्या चौकटींमध्ये मांडून घेतले। 10 ने पहिल्यांदा 30 ला गुणले, उत्तर आले 300, ते त्याच्या खालीच असणाऱ्या चौकटीमध्ये मांडले। त्यानंतर 10 ने 7 एककाला गुणले, उत्तर आले 70, ते 7 च्या खालील चौकटीमध्ये मांडले। यानंतर आता 5 एककाने आपल्याला 30 आणि 7 या दोघांनाही गुणायचे आहे। 5 आणि 30 यांचा गुणाकार केला, उत्तर आले 150। तसंच 5 आणि 7 यांचा गुणाकार केला, उत्तर आलं 35, ते त्यांच्या खाली असणाऱ्या चौकटींमध्ये मांडले। म्हणजेच आपल्याला आता संख्या मिळालेल्या आहेत 300, 70, 150 आणि 35। या चौघांची बेरीज केली, 300 अधिक 150 अधिक 70 अधिक 35 बरोबर उत्तर आले 555, म्हणजे मैदानावर एकूण 555 मुलं आहेत। उजळणी म्हणून आतापर्यंत आपण 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे, त्याच पद्धतीने 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणे याची उदाहरणे पाहिली। आता 3 अंकी संख्येला गुणणे हा घटक पाहूयात। शतक संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे, 4 गुणिले 100 म्हणजेच 4 गुणिले 1 शतक बरोबर 4 शतक म्हणजेच 400। शतक संख्येला गुणणे हा भाग आता पाहत आहोत आपण। पुढील आहे 6 गुणिले 100 बरोबर 600 आणि 2 गुणिले 400 बरोबर 800। सहलीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 300 रुपये घेतले। पहिल्या दिवशी 4 विद्यार्थ्यांनी पैसे दिले, तर त्या दिवशी किती रक्कम जमा झाली? कमल म्हणते यासाठी 300 ची 4 पट करावी लागेल। महेंद्र सांगतो 300 म्हणजे 3 शतक, 3 शतकांची 4 पट म्हणजेच 3 श गुणिले 4 म्हणजे 3 शतक गुणिले 4 बरोबर 12 शतक, म्हणजे 1200 1200। कमल सांगते म्हणजे पहिल्या दिवशी 1200 रुपये फी जमा झाली। प्रत्येकी 300 रुपये याप्रमाणे 40 विद्यार्थ्यांनी फी दिली, तर एकूण किती फी जमा होईल? टोनी सांगतो 300 ची 40 पट बरोबर
3 शतक गुणिले 40 बरोबर 120 शतक म्हणजेच 12,000 रुपये. 300 गुणिले 40 करताना 3 आणि 4 यांचा गुणाकार करून आलेल्या 12 या गुणाकारापुढे म्हणजे 3 आणि 4 यांचा गुणाकार असतो 12, त्या गुणाकारापुढे 300 या शतक संख्येतील 2 आणि 40 या दशक संख्येतील 1 अशी एकूण 3 शून्य लिहिली तरी चालतील. म्हणजेच 12 या संख्येच्या पुढे 300 मधील 2 शून्य आणि 40 मधील 1 शून्य अशी एकूण 3 शून्य लिहिली म्हणजेच 12,000 उत्तर येतं. असं लिहिलं तरी चालतं. 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे. हे कसं करायचं ते आता पाहूयात. पाठ्यपुस्तकांच्या एका संचाची किंमत 245 रुपये आहे, तर अशा 8 संचांची किंमत किती? पुस्तकांच्या 8 संचांची किंमत एका संचाच्या किमतीच्या 8 पट असेल. म्हणून 245 आणि 8 यांचा गुणाकार करावा लागेल. 245 बरोबर 200 अधिक 40 अधिक 5 हे लक्षात घेऊन गुणाकार करूया. 200 चे विभाजन 2 शतक म्हणजे 200, 4 दशक म्हणजे 40 आणि 5 एकक म्हणजे 5 हे लक्षात घेऊन या ठिकाणी त्याची फोड केलेली आहे आणि ती आडव्या चौकटींमध्ये लिहिलेली आहे. तसेच खाली उभ्या चौकटीमध्ये 8 ने गुणायचे आहेत, त्यामुळे 8 लिहिलेले आहे आणि चौकट पद्धतीने गुणाकार केलेला आहे. 8 गुणिले 200 बरोबर 1600 म्हणजेच 1600 200च्या खाली लिहिले. 8 गुणिले 40 बरोबर 320 40च्या खाली लिहिलेले आहे आणि 5 गुणिले 8 बरोबर 40 हे 5च्या खाली लिहिलेले आहे. गुणाकार केल्यानंतर आपल्याला ज्या संख्या मिळालेल्या आहेत म्हणजेच 1600 320 आणि 40 यांची बेरीज केली. ही बेरीज कशी करायची, बेरीज कशी करतात हे आपल्याला माहित आहे आणि यांची बेरीज केल्यानंतर उत्तर आले 1960. हे गणित सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 1960. म्हणून 8 संचांची किंमत 1960 रुपये. 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणे. हा भाग पाहूयात. भाताची लावणी करताना एका रांगेत 244 रोपे याप्रमाणे 28 रांगा लावून झाल्या, तर एकूण किती रोपे लावून झाली? एका रांगेत 244 रोपे म्हणून 28 रांगात 244च्या 28 पट रोपे असणार. म्हणजे 244 ला 28 ने गुणावे लागणार. 244 चे विभाजन पुढील प्रमाणे 200 अधिक 40 अधिक 4 यालाच आपण विस्तारित रूप असे सुद्धा म्हणतो. म्हणजे 2 शतक म्हणजे 200, 4 दशक म्हणजे 40 आणि 4 एकक म्हणजे 4 अशी त्याची फोड केली. 28 ची फोड 20 अधिक 8, 2 दशक म्हणजे 20 आणि 8 एकक. ही फोड आपण चौकट पद्धतीमध्ये लिहून घेतली. म्हणजे चौकटीमध्ये या संख्या लिहून घेतल्या. आडव्या चौकटीमध्ये 200, 40 आणि 4, उभ्या चौकटींमध्ये 20 आणि 8. 20 ने 200 ला गुणले, उत्तर आले 4000. त्यानंतर 20 ने 40 ला गुणले, उत्तर आले 800. 20 ने 4 ला गुणले, उत्तर आले 80. त्यानंतर 8 एककाने या तीनही संख्यांना गुणले. 8 ने 200 ला गुणले, उत्तर आले 1600. 8 ने 40 ला गुणले, उत्तर आले 320 आणि 8 ने 4 ला गुणले, उत्तर आले 32. गुणाकार करून मिळालेल्या संख्यांची बेरीज केली. म्हणजे 4000, 1600, 800, 320, 80 आणि 32 यांची बेरीज केली. बेरीज आली 6832. म्हणजे एकूण 6832 रोपे लावून झाली. पुढील उदाहरण पाहूयात. गुणाकार करा 709 गुणिले 76. 709 आणि 76 याची फोड करूयात. 709 ची फोड 700 अधिक 0 अधिक 9 आणि 76 ची फोड आहे 70 अधिक 6. चौकट पद्धतीमध्ये ही फोड लिहून म्हणजेच आडव्या चौकटींमध्ये 700 0 आणि 9 लिहिले. त्यानंतर उभ्या चौकटींमध्ये 70 आणि 6 लिहिले. यानंतर 70 गुणिले 700 केलं, उत्तर आलं 49,000. त्यानंतर 70 आणि 0 यांचा गुणाकार 0. त्यानंतर 70 आणि 9 यांचा गुणाकार 630, तो
त्यांच्या खाली असणाऱ्या चौकटींमध्ये लिहिला. यानंतर 6 ने या तिघांना गुणूयात. 6 गुणिले 700 बरोबर 4200, 6 गुणिले 0 बरोबर 0 आणि 6 गुणिले 9 बरोबर 54. गुणाकार करून मिळालेल्या संख्या यांची बेरीज करूया. 49,000 अधिक 4,200 अधिक 630 अधिक 54. शून्याची बेरीज करण्याची आवश्यकता नाही, कारण कोणत्याही संख्येमध्ये शून्य मिळवले तरी शून्यच येते. म्हणून या चौघांची फक्त बेरीज करूया. उत्तर आले 53,884. म्हणून 709 गुणिले 76 बरोबर 53,884. 49,000 अधिक 4,200 अधिक 630 अधिक 54 यांची बेरीज एककापासून केली. एककामध्ये 0 0 0 आणि 4 आहेत, त्यामुळे त्याची बेरीज झाली 4. दशकामध्ये 0 0 3 आणि 5 यांची बेरीज झाली 8. शतकामध्ये आहेत 0 2 आणि 6 यांची बेरीज झाली 8. हजार स्थानी आहेत 9 आणि 4, त्यांची बेरीज झाली 13. त्यामधील 3000 स्थानी लिहिले, 1 हातच्या मनामध्ये धरला. दशहजार स्थानच्या 4 मध्ये मनामधील हातचा मिळवला. उत्तर आले 5. अशा प्रकारे 53,884 हे उत्तर मिळाले. अशा रीतीने आज आपण इयत्ता 4थी मधील गणित विषयातील गुणाकार भाग 1 हा घटक अभ्यासला. धन्यवाद.